या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. संघटना ही केवळ कार्यक्रम आयोजनापुरती मर्यादित न ठेवता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्यरत राहिले पाहिजे. शिक्षण, शेती, रोजगार व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाज प्रगतीच्या दिशेने नेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे राधानगरी तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष बंडोपंत गुरव यांनी केले. तसेच समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने वळून जिद्द व सातत्याच्या जोरावर यश मिळवावे. युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यास, क्रीडा, वाचन व समाजकार्याकडे लक्ष द्यावे, असे एकनाथ गुरव म्हणाले. यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर आनंद गुरव, बालाजी बिराजदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नव्याने शासकीय सेवेमध्ये नियुक्त झालेल्या तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच गुरव समाजाची दिनदर्शिका याचेही यावेळी प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार तळाशी गावचे ज्येष्ठ नागरिक केदारी दत्तात्रय पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. जयकुमार गुरव यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत चष्म्याचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 3 महिलांना लकी ड्रॉद्वारे मानाची साडी प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष धनाजी गुरव, प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष सुभाष गुरव, सावित्री गुरव, सत्ताप्पा गुरव, तानाजी गुरव, प्रदीप गुरव, बीटी गुरव, सुनील गुरव, पत्रकार नंदू गुरव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालक विश्वास पाटील यांनी तर आभार संजय गुरव यांनी मांडले. टीव्ही नेक्स्ट साठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव.